शिकाले सिल्वर कॉईन आहे आणि मी आशिष म्हात्रे जे अत्यंत गायक आहेत या आगरी समाजाचे विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खाडीचे गावचेच आहेत आणि यांच्या शुभ हस्ते आम्ही देतो या सामनावीरचा पुरस्कार रुपेशला एक आकर्षक ट्रॉफी आहे आयोजकांकडनं त्याचबरोबर ब्लू स्टार आणि बडासाहेब यांच्याकडनं एक आकर्षक टी शर्ट देऊन त्याचा आम्ही सन्मान करत आहोत. सागवे संघाच्या कॅप्टनला विनंती करतो. साबे संघासाठी श्री नरेश बोईर यांच्याकडून एक पारितोषिक आले ते 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे सदस्य आहेत नरेश बोईर आणि यांच्या वतीने मात्र हे पारितोषिक दिलं जात आहे. मी आशिषलाच विनंती करेन आशिष आपण हे पारितोषिक द्यायचं आहे ते कॅप्टनला संघनायकाला आणि अजून एक पारितोषिक जाहीर झालं आहे. निळेश बाळराम पाटील जे मात्र युवा जिल्हा अध्यक्ष आहेत बीजेपीचे यांच्याकडे एक पारितोषिक जाहीर झालं आहे ते म्हणजे सामना जिंकला त्याबद्दल साबे संघाला एक बोकड अभिनंदन. सामना सुरू झाला आहे. एक सूचनाकडे मी लक्ष वेधतोय जय दुर्गा माता क्रिकेट संघ काढाईच्या माध्यमातून कुठलंही पारितोषिक जे आहे ते कमिटीकडून आल्यानंतर आम्हाला अनाऊन्स करता येईल हे लक्षात राहू द्या. कमिटीकडून जे सूचना आली पाहिजे त्याच्यानंतर आम्हाला अनाऊन्स करता येईल. दुसरी गोष्ट सामना सुरू असताना विजन कॉमेंटेटरचं समोर असतं थोडंसं थांबा कारण तो विजन जर ब्लॉक झाला तर वर्णन करता येणार नाही. धन्यवाद. तर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना सुरू होते मैदानाच्या आतमध्ये दोन बल्लाटे संघ एकमेकांसमोर संदप आणि त्याचबरोबर खार्डी नाणेफेकीचा कौल जिंकून सुरेश फौजदार जे संघ नायक आहेत या संघाचे गावदी क्रिकेट क्लब खार्डी या संघाने मात्र जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला इन्व्हाइट केलाय. या आपण एक सन्मान करणार होतो व्यासपीठावर योगेश पाटकर यांचा या षटकानंतर. एक फोटोग्राफर आहेत बाळा निगुकर ऑन साईडला चेंडूला प्लेस केलाय मिडविकेटला शेताच्या काय डीपमध्ये चेंडू ते कव्हर करते तोपर्यंत एक धाव फलंदाजाने कंप्लीट करून धावसंख्येला दिला आकार खातं उघडतो. एका धावेने फलंदाज स्ट्राईक एंडकडनं स्टॉन्सकडे जातोय तो सुभाष. हेमंत पहिल्याच चेंडूवर बाद झाले क्लीन बोल्ड आणि इथे मात्र बाळा नुगुकरने पहिलं यश आपल्या संघाला मिळवून दिलं. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिला. डान्स कोरिओग्राफर आहेत योगेश पाटकर. आताच एक दुबई येथे जी एक स्पर्धा पार पडली त्यामध्ये त्यांच्या पूर्ण टीमने ग्रुपने खूप चांगला परफॉर्म केला होता. त्यांचा सन्मान इथे मात्र व्यासपीठावर केला जाणार आहे. धावसंख्या धावफलकावर 1 लॉस ऑफ 1. एक फलंदाज एकाकडेच्या मोबदल्यामध्ये इकडच्या मूल्यात 1 धाव अंकित झाली धावफलकावर. सुरुवात तुम्ही पाहतात संदप संघाकडून ओव्हर पिच होतं ऑन साईडला प्लेस केलं शेताची तिथे येत आहेत मिड ऑनवरना सुरेख झेल टिपलाय फलंदाजा भाग पडला समोर खेळण्यासाठी. ओव्हर पिच चेंडू होता मिड ऑनवरना चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन मिळालं नाही. इथे मात्र सरळ सोपा झेल देऊन आता तंबूत परत येत अजून एक धक्का लागला मैदानावर आणि इथे मात्र बॅक टू बॅक अजून एक धक्का लागतच ना दुसरा फलंदाज तंबूत परततोय फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येवर.
या ठिकाणी साहिल दत्ता पाटील यांच्या मार्फत 3 षटकारासाठी 3,000 आणि 3 बाउंड्रीसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलं आहे. तर 2 धक्के लागले मैदानावर. फक्त 1 धावसंख्या असताना खार्डी विरुद्ध स्वर्गीय मानव पाटील निर्माण संदप संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाजीला आता मात्र आले ते या संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज मिडल ऑर्डरमधला रमेश. स्ट्रायकिंग एंडला ओव्हरपिच होता. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेतली. क्षेत्रक्षक तिथे येत आहेत. त्यांच्या थोडासा पुढे झेल उडतोय. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा खूप चांगला प्रयत्न फ्लाइंग स्लीपमधून. पाटील येऊन संदर्भ तुम्ही साथ पाहताय. संघ मात्र परफॉर्म करतोय फलंदाजीतून. या संघासाठी पारितोषिक आहे आयोजकांकडनं स्वर्गीय मानव पाटील याच्या स्मरणार्थ. हा जर संघ टॉप 4 मध्ये पोहोचला तर आयोजकांकडनं 25,000 25,000चा कॅश प्राईज आहे त्या संदर्भ संघासाठी. धावसंख्या धावफलकावर 2. थोडीशी लडखडत सुरुवात, थोडीशी अडखळत सुरुवात ती संदर्भ संघाची. बाळा निगुकर अनुभवी गोलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मागे जाते चेंडू. नॉन स्ट्रायकेंडचा फलंदाज खूप 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 वेगाने मात्र येत होते स्ट्रायकेंडकडे. स्ट्रायकेंडला फलंदाज सुभाष आहेत. दोन्ही मात्र अनुभवी खेळाडू आहेत या संघाचे. कारण मात्र डावाला सावरण्याची गरज आहे. कारण जो तुम्ही पाहिलं जे पहिले षटक इथे मात्र हवेच्या अगेन्स्ट फलंदाजी करायची होती. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं. एक ऑर्थोडॉक्स गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. कारण जास्त वेग नाही आहे. थोडंसं अक्रॉस द पिचच्या थोडंसं क्रॉसने मात्र येतात गोलंदाजी करण्यासाठी. आणि मात्र यॉर्कर लाईनची गोलंदाजी थोडंसं क्रॉस सीम ॲक्शन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते मात्र गोलंदाज बाळा निगुकरकडनं. आणि इथे मात्र अशा मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते की 2 धक्के दिले त्या पहिल्या षटकामध्ये आणि 2 मात्र धक्के देत असताना अवघ्या 2 धावेसंख्येवर रोखलंय ते स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन संदप या संघाला या पहिल्या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी बांधून ठेवले फलंदाजांना. पण आता मात्र योग्य ती साथ मिळेल ती फलंदाजांना. कारण तुम्ही जर पाहताय समोरचं जे स्टँड आहे पद्मश्री रमाकांत आचरेकर सर याच्यावर जे फ्लॅग जर तुम्ही पाहतात त्या फ्लॅगवरून तुम्हाला लक्षात येईल की हवा ही कुठल्या दिशेला आहे. आणि तिथून मात्र फटकेबाजी निश्चित चांगली होऊ शकते. चांगल्या धावे येऊ शकतात. यासाठी थोडेसे थांबले होते हे दोन्ही मात्र अनुभवी खेळाडू सुभाष आणि त्याचबरोबर रमेश. कारण त्यांच्याकडे अनुभव दांडगा आहे. कारण जर आपण विचार केला तर पाटील यांनी संदर्भ हा संघ जेव्हा जुन्या काळी मात्र परफॉर्म करत होता सुभाषकडे तो दांडगा अनुभव तुम्हाला अजूनही पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर रमेशसुद्धा खूप आघाडीचे आणि खूप चांगले फलंदाज आहेत या संघाचे मिडल ऑर्डर बॅट्समन आहेत. गोलंदाजी मार्कवर या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत जर विचार केला आपण मागचा 17 वर्षाचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर आणला तर या स्पर्धेमध्ये तब्बल 2 वेळा हॅट्रिक संपादन केलेला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवर विशाल म्हात्रे. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू तिथे जातोय. पाकफुटला गेले ड्राईव्ह केले चेंडूला. विशाल म्हात्रेच्या पहिल्या चेंडूवर 3ऱ्या पंचांची मागणी ताबडतोब केली जाते. राज पाटील आहेत तिथे. राज पाटीलकडे मात्र ताबडतोब मागणी केली. राज पाटील जात आहेत 3ऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. नाही आवश्यक ज्या वेळेला शंका येते आतल्या पंचांना गोलंदाजीच्या ॲक्शनविषयी त्या वेळेला 3ऱ्या पंचांना ते आमंत्रित करतात जेणेकरून ते 3रे पंच पूर्णपणे एकाग्रतेने फक्त त्या गोलंदाजीच्या ग्रीपकडे बघू शकतील आणि त्याप्रमाणे निर्णय देऊ शकतील. आत्तापर्यंत कोणी ब्लॅकलिस्ट झालं नाही. जर झाला तर स्पर्धेत गोलंदाजी करता येणार नाही. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. विशाल अचूक टप्पा अचूक दिशा आणि त्या वेगानेच बीट करतात एवढी ताकद या गोलंदाजामध्ये आहे. आणि तोच मात्र पॉवर प्लेचा षटक. कारण ज्याने धावा येऊ शकतात त्या धावा रोखण्याच्या प्रयत्नामध्ये संघनायकाने मात्र हा चेंडू सोपवलाय तो विशालच्या हातात. फॉर द विकेट. ओव्हर पिच आहे. ड्राईव्ह केलाय. डिपॅक्सच्या कव्हर नसते खूप वेगाने चेंडूवर येतोय. तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न असेल. थोडेसे स्किट होत आहेत. खाली कोसळत आहेत. बॉडीवर कंट्रोल नाही करू शकले. मागे थोडेसे कोसळत आहेत. आणि तोपर्यंत दोन्ही फलंदाज मात्र अजून 2 धावा ॲड करतात धावफलकावर. आणि धावसंख्येला देता आकार. धावफलकात एकूण 5 धावा. पहिल्या षटकात थोडीशी अडखळ सुरुवात पाहायला मिळाली. अवघ्या 2 धावा. याचं कारण अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. एक ऑर्थोडॉक्स गोलंदाजी बाळा निगुकरची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. पण या मैदानामध्ये मात्र ही गोलंदाजी टाकताना एक आत्मविश्वास निर्माण करणारी गोलंदाजी निश्चित तुम्हाला पाहायला मिळाली ती बाळा निगुकरकडनं. फुल टॉस आहे. ऑनसाईडला प्लेस केलाय. थोडंसं जमले का चेंडू क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडू खूप वेगाने सीमारेषेच्या जवळ पोहोचतो आहे. आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील चेंडू तिथे कव्हर करतील 3 धावेचा प्रयत्न.
आणि या 3 धावासुद्धा खूप 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 वेगाने पूर्ण करतात फलंदाज हे दोन्ही, सुभाष आणि रमेश. मगाशी म्हटलं की अनुभव त्यांच्याकडे आहे. आता मात्र परिस्थिती अनुरूप फलंदाजी करणं गरजेचं आहे. समोरच्या संघाने मात्र दबाव टाकला, तो दबाव झुगारून चांगली बॅटिंग करणं, चांगली फलंदाजी करणं, धावसंख्येला चांगला आकार देणं हे मात्र गरजेचं आहे या दोन्ही फलंदाजांसाठी. आणि तेच मात्र तिथे करतायत की गॅपमध्ये खेळत आहेत, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं मात्र लांब राहत आहेत, गॅपमध्ये खेळून मात्र धावसंख्या अंकित करतायत. तेच तुम्हाला फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती समता संघाच्या या 2 फलंदाजांकडनं. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे रमेश आणि सुभाष. स्वीप केलाय, चांगला फटका, टायमिंग सुंदर होतं, चेंडूला पाठवून दिलं पॅडल स्वीपच्या माध्यमातून, फाईन लेग आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार. तीन धाव आणि चौथा चेंडूवर चौकार. आणि चौकार आणि धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन विसावते ती 12 आहे धावसंख्येवर. अँड स्विंग होता, खूप चांगला चेंडू, बॅकफुटला चेंडू जाऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हाफ वॉली करून चेंडूला मात्र बॅटवर घेऊन मिडलिंग करताना चेंडूला कव्हर्समध्ये खेळायचा प्रयत्न, डीप एक्स टाकायला खेळाडू तिथे उभा आहे, तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटचा काहीच संपर्क होत नाहीये. आणि या चेंडू तुम्हाला सरळ बॅट आणि बॅटच्या मधून वेगाने निघून जातोय. डॉट बॉल, धावसंख्या काम धावफलकावर 12 पाहायला मिळते. निश्चित उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा असेल आमच्या आयोजकांसाठी, कारण उद्या इथे मात्र काही सेलिब्रिटीज येत आहेत. 3 टीम तुम्हाला पाहायला मिळतील. गणू, मी, सचिन, ओन द विकेट. ओव्हर पिच होता, लाऊड अपील, कॉट बिहाइंडचं पंचांनी अपील उचलून धरलंय आणि सांगितलं इथे मात्र फलंदाज बाद. षटक दुसरं संपत असताना शेवटच्या चेंडूवर मात्र महत्वाची विकेट तिथे मात्र संपादन केली आहे विशालने. मग म्हटलं की अचूक टप्पा, अचूक दिशा त्याच्याकडे आहे आणि त्याच मात्र वेगाने बीट करत असताना मात्र फलंदाज स्कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होतोय. थँक्यू. चांगली माहिती मला मिळते. राजेश माझ्याशी बोलतायत. तर उद्या दिवस निश्चित खूप महत्त्वाचा असेल. 11 वाजता मी सचिन ह्या मूवीची पूर्ण टीम येते. स्वप्नील जोशी तुम्ही निश्चित पाहू शकाल. 11 वाजता बरोबर रिपोर्ट करणार ही टीम. त्यानंतर मिस्टर अँड मिसेस लांडगे आणि त्याचबरोबर गणू असे मात्र हे मूवीज आहेत. या मूवीची सर्व टीम इथे मात्र सज्ज होईल उद्या सेलिब्रिटी एक प्रेक्षणीय सामना खेळण्यासाठी. अजून काही सूचना, जे टॉप 3 मध्ये प्रत्येक दिवसात जे संघ क्वालिफाय होतात लक्षात घ्या. जे संघ प्रत्येक पूलमधनं 12-12 संघांमधनं जे 3 संघ क्वालिफाय टॉप 3 मध्ये येत आहेत, तर मात्र शेवटच्या टप्प्यात काही आयोजकांकडनं मात्र काही प्रश्न विचारले जातील पूर्ण स्पर्धेबद्दल, याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे कॅप्टनने तयारीत राहायचं आहे, स्पर्धेवर लक्ष ठेवायचं आहे बारीकपणे. या 10 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्यामध्ये त्याबद्दल निश्चितच प्रश्न असेल त्या टॉप 3 मधल्या प्रत्येक कॅप्टनला, प्रत्येक खेळाडूला सुद्धा. हो, रिव्हर्सचा प्रतिम फटका, टायमिंग सुंदर, काय कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. चेंडूला पाठवून दिलं रिव्हर्सच्या माध्यमातून, बॅकवर्ड पॉइंटचं म्हणणं एक फटका जो येतो तुम्हाला पाहायला मिळतोय तो सुभाषच्या बॅटमधनं हा चौकार. करण्यासाठी ओव्हर पिच होतं, समोर गेले, पुढे सरकले, ऑन साईडला प्लेस करतायत आणि स्ट्राईक आता मात्र रोटेट केलंय, कारण खूप क्षमता आहे, खूप ताकद आहे प्रथमेशकडे, खास करून मिडल ऑर्डरमध्ये येऊन चांगली फटकेबाजी करणं. आता मात्र संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे, म्हणून प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. आवश्यक आहे, अनुभव आहे त्याच्याकडे. आणि तो रिव्हर्स शॉटचा जो उल्लेख केलास, नक्कीच रिव्हर्स शॉट खेळायला हरकत नाही, जसं मी नेहमी सांगतोय. मात्र त्याच्यासाठी जजमेंट, चांगली निवड आणि गॅप कुठे आहे याचं लक्ष ठेवणं आणि नंतर मारणं. चांगला फटका रिव्हर्स शॉटच्या माध्यमातून 4 धावा मिळाला आणि प्रथमेश आल्यामुळे
आता त्याच्याकडे मॅच्युरिटी आहे, परिपक्वता आहे, तो कुठल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करून त्याच्यावर लक्ष राहील. कारण जितकी इथं या ठिकाणी 5 षटकं जितक्या धावा जास्त करतील या ठिकाणी संदप संघ, तिथंच चांगलं टार्गेट ते करडी संघाला या ठिकाणी देऊ शकतात. बघायचं आहे, दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करतात या ठिकाणी. अजून एक याच्यानंतर सामना बाकी आहे आपला, आणि त्याच्यानंतर आपण जो आहे ते तिन्ही संघ नायकांना बोलवून नंतर जे ड्रॉज टाकायचे ते या ठिकाणी आपण टाकू. योग्य वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलवलंय, पाठवलंय ते प्रथमेशला. हो, गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, अनुभव, चिकाटी आणि ते मात्र अचूकता तुम्हाला या षटकात पाहायला मिळते. गोलंदाज बाळा निगुकरची अप्रतिम चेंडू. प्रथमेश अगोदर शफल झाले, शफल होऊन ते बाहेर निघाले. तू पाहिलं असेल मिडल आणि ऑफ स्टंपच्या हीच गोष्ट लक्षात घेऊन गोलंदाजांनी बॅट अँड पॅटच्या मधून त्या चेंडूला नेलं आहे. श्याम दातीलकर आहे तिथे, कारण ॲक्शन जर बघितली आपण बाळा निगुकर श्यामची आता या मुवमेंटला आता तशीच होती. थोडंसं क्रॉस हँडेड बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाली श्यामची सुद्धा. नाही, त्याचं कारण असं आहे की एक तर असं क्रॉस हँडेड जेव्हा येतं तेव्हा ग्रीप दिसत नाही. एक्झॅक्टली ते काय टाकणार आहेत, आत आणणार आहेत का बाहेर नेणार आहेत ते लक्षात येत नाही आहेत. प्रथमेश तेच रीड करतायत. समोर केलेत बॅक टू द बॉलर, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. मोठ्या फटक्यांपासून निश्चित वंचित ठेवले प्रथमेशसारख्या खेळाडूला, जखडून ठेवले, बांधून ठेवले, कारण चेंडू खोलवर टप्प्याचे आहेत. ओव्हरपिच अजिबात चेंडू टाकत नाही आहे, कुठल्या प्रकारची मुभा संधी देत नाही आहे या उंचपुर अशा फलंदाजाला. आणि धावसंख्या हळूहळू का होईना पण पुढे सरकते. धावफलकावरती आत्तापर्यंत 18 धावा धावफलकार. तिसरं षटक मार्गस्थ आहे, 18 ऑन द बोर्ड. एकूण गडी बाजरे मैदानाच्या आतमध्ये एकूण 3 फलंदाज बाद होत आहेत. हेमंत, किशोर आणि त्याचबरोबर रमेश. सुभाष मैदानाच्या आतमध्ये आहेत, जो मात्र मिडल ऑर्डरला खूप चांगली फलंदाजी करू शकतो. पण तिसऱ्या क्रमांकावर तो मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी घेऊन आलाय आणि बघायचं ती जबाबदारी घेऊन त्याला मात्र खूप चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगली धावसंख्या उभारावी लागेल. बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे, याच्यात तरी मात्र शंका नाही. पाटील संदप किंवा स्वर्गीय मानव पाटील संदप संघाकडे, पण त्यांच्याकडे जवळजवळ 25 ते 50 धावा हव्या तर ते मात्र इथून फाईट करू शकतात. स्वीकारण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल झाले, पंच मात्र इशारा करत. षटक तिसरं समाप्त होत आहे आणि 3 षटकातील धावसंख्या अंकित झाली ती 6च्या सरासरीने फक्त 18 धावा धाव फलकावर. खूपच कमी गती आहे. नाही, चांगली कॅप्टनशिप आहे. मी सूरज पवदारला पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिलं, मॅग्निफिसंट कॅप्टनशिप करतात. चेंज ऑफ बॉलिंग त्यांना माहिती असतं, कुठल्या पद्धतीने कुठल्या गोलंदाजाला कुठे फिल्डिंग लावायची पाहिजे. बॅट्समॅनचं फुटवर्क बघितल्यानंतर त्या पद्धतीने ते फिल्डिंग लावतात, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बालाने पहिल्या षटकात 2 धक्के दिले होते 2 धावा देत असताना. त्याच्यानंतर विशाल यांनी प्रसादने उल्लेख केला, ॲट्रिक भरपूर वेळा त्यांनी साधलं अशा स्पर्धेमध्ये. 10 धावा देत असताना त्यांनी 1 गडी बाद केले. आणि श्याम ज्यांनी आता या ठिकाणी गोलंदाजी केली, 6 धावा देत असताना 1 गडी त्यांना बाद करता आले नाही. एकंदरीत आपण बघतोय 3 षटकांचा काही पूर्ण होते. धावसंख्या 18 बघायला मिळते. 7ची गती मोठी गती नाही आहे, कारण या खेपेटीवर मी जसं उल्लेख केला 9 किंवा 10 55च्या पलीकडे धावा पाहिजे. 55 जर ठीक आहे 35-40 झाले, मग तसे तुमचे गोलंदाजांची स्ट्रेंथ असली पाहिजे, फिल्डिंगची स्ट्रेंथ असली पाहिजे, तशी तुमच्याकडे ताकद असली पाहिजे फाईट करायची, तरच तुम्ही सामना जिंकू शकता. हे तुम्ही ड्रिंकची ट्रॉली गोल्फच्या मैदानावर जशी तुम्ही गाडी बघता तसंच एक गाडी आहे. अंपायर्स थोडीशी आतमध्ये रेस्ट करत असताना तुम्ही बघू शकता. ही पाण्याची गाडी आहे. पाणी आतमध्ये आल्यानंतर पाणी चांगल्या पद्धतीने प्राप्त होतं सगळ्या मुलांना. त्या ठिकाणी पाणी आवश्यक आहे. जितकं पाणी जास्त प्याल, खेळाडूंना तर ही सूचना आहे, तितकंच तुम्ही फिट राहाल. पाणी भरपूर प्या, जेणेकरून चांगल्या पद्धतीने तुम्ही परफॉर्म करू शकाल. ते आपण व्यासपीठावर एक सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय दिनेश दादा पाटील यांना विनंती करतो, जे नार हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत, यांच्या शुभ हस्ते आपण एक सन्मान करूया. खूप चांगले कोरिओग्राफर आहेत, त्यांची मात्र टीम मात्र दुबईमध्ये जात असताना मात्र खूप चांगला परफॉर्म त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. नाव कमवलं या पूर्ण कोरिओग्राफरच्या आणि त्यांच्या पूर्ण टीमने. या आपण सन्मान करूया. आमचे कोरिओग्राफर व्यासपीठावर योगेश पाटकर उपस्थित आहेत, यांचा सन्मान इथे मात्र केला जाईल, तो दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आणि खार्डी चषकाचे आयोजक, अत्यंत थोर समाजसेवक आणि नार हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे मात्र नुकतंच सुरू झालं आहे, याचे मात्र डायरेक्टर आहेत इथे मात्र दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान झाला आहे, तो योगेश पाटकर यांचा. तर तुम्ही फ्लड लाईट्स तुम्हाला पाहायला मिळते टॉवर्सवर आणि निश्चित याचा मात्र तुम्हाला खूप चांगला क्रिकेटचे सामने. हो, बाहेर जाताना मला प्रत्येक खेळाडू तोच विचार होता, सर आमचे सेमीफायनलचे मॅच रात्री आहे का म्हणून. मी म्हटलं नाही, 40+ ते लाईट्स आहेत, तुमचे मॅच दिवसात आहे. एकूण 8 टॉवर्स आहेत आणि 8 टॉवर्समध्ये तुम्हाला, कारण 40+ ही संकल्पना खूप आधीपासूनच आहे, पण त्यांना मात्र एक नवीन व्यासपीठ दिलं, नवीन ऊर्जा मिळाली आहे. त्याचं मी कौतुक करेन, म्हणजे खास करून अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचं, कारण त्यांनी मात्र अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यानंतर मात्र आपल्या विभागात भरपूर क्रिकेट स्पर्धा व्हायला लागल्या आहेत, त्यापैकी ही एक आहे. पण एक वेगळा आनंद मिळेल तुम्हाला, कारण विद्युत प्रकाश जो होता मध्ये 40+चे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. राऊंड विकेट विशाल, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता, चेंडूच्या रेषेमध्ये थोडेसे मागे गेले,
आणि तोपर्यंत मिळेल ती, कारण बॅटची आतली कड घेऊन मात्र चेंडू जातो तो शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तो मध्ये मात्र एक धाव कंप्लीट करतायत. काही वर्षापूर्वीची गोष्ट मला प्रथमेशने मारलेला तो कव्हर ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने लक्षात आहे. ऑफसाईडला खूप चांगल्या पद्धतीने ऑफसाईडला खेळतात. अशा वेळेला प्रयोग करायची काय गरजाचा प्रश्न निर्माण होतो. मात्र हल्ली पद्धत आहे आधुनिक काळाची, प्रयत्न केले जातात रिव्हर्सच्या माध्यमातून. आणि उल्लेख 40+ जो केला, आगरी कोळी क्रिकेटची संघटनासुद्धा आहे 40+च्या माध्यमातून जी कार्यशील आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सगळ्या आगरी कोळी समाजातील सगळे खेळाडू 40+चे एकत्र येऊन खेळतात. त्याच्या मागे उद्देश एवढाच आहे, फिटनेस राहावा आणि आपला छंद जो आहे तो जोपासला जावा. फक्त एक धाव मिळेल चेंडूवर. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. बॉल टू बॉल मॅच आपण तुम्ही पाहतात. 19 चेंडू झाले, 19 धावा अंकित झाले धावफलकावर. फक्त ते म्हणजेच स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन संदप या संघाच्या नावावर पारितोषिक आम्ही पहिल्या दिवशी जाहीर केलं होतं. पाटील इलेव्हन स्वर्गीय मानव पाटील इलेव्हन संदप या संघासाठी. विशाल म्हात्रे कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पुढे आले, स्टेप आउट झाले. बॅक टू द बॉलर खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येत्या डीपमध्ये चेंडू ते कव्हर करतील, फेक करतील. पर्यंत 2 धावेचा प्रयत्न, कॉल दिलाय, 2 धावा इथे पूर्ण करू शकतो. अपील करतात पंचांकडे, पण पंच सांगतात ती मात्र फलंदाज बाद नाही होणार, कारण काय कमिटमेंट पूर्ण केली. उंच पुरा खेळाडू आहे निश्चितच प्रथमेश पाटील आणि खूप लांब 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 पावलं टाकत असताना मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत त्या प्रथमेशने. हो, आवश्यक आहे की उंच असाल तर तुम्ही लवकर पोहोचू शकता. बॅट घासणंसुद्धा तेवढंच आवश्यक आहे. बेनिफिट ऑफ डाऊट तुमच्या खात्यात जाऊ शकतं. तेच प्रथमेश त्या ठिकाणी करत असताना सुरक्षितपणे पोहोचत आहेत. संदीप फुटाणेच आमचे पंचसुद्धा अतिशय चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे सुरक्षितपणे पोहोचलेत. अशा वेळेला काय रेफर करायची गरज आहे. जे क्लोज डिसिजन असतं रनआउटचं, आतापर्यंत जर पाहिलं तर 7 रनआउट रेफर करण्यात आले आणि त्या पद्धतीने निर्णय झाले. क्रिकेटवर प्रेम करणारे 2 अत्यंत लाडके व्यक्तिमत्व प्रथमेशच्या आयुष्यातील, त्यापैकी मानव पाटील जो आज आमच्यात नाही आहे त्याच्या नावाने हा संघ खेळतोय. आणि शहरी संघातना एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल, विक्रांत केणी प्रतिष्ठान, तो सुद्धा प्रथमेशचा संघ आहे आणि प्रथमेशचा अत्यंत जवळचा मित्र बाळू म्हणजेच प्रथम मात्र विक्रांत केणी याच्या नावाने हा संघ तुम्हाला खेळत असताना पाहायला मिळेल, VK प्रतिष्ठान या नावाने. ओव्हर द विकेट समोर खेळलेत, मिड ऑफरला चेंडू मागे जातो, क्षेत्ररक्षक थोडेसे मागे थांबतात, थोडासा विश्रांती घेतात, फेक करतात चेंडूची. बाळा निघूकर तोपर्यंत 2 धावा. धावांची गरज आहे मोठ्या फटक्यांपासून, खास करून जर आपण विचार केला तर चौकार आपल्याला खूपच रेअरली पाहायला मिळतात. ओके 2 चौकार लागलेत, ते सुद्धा रमेशच्या बॅटमॅनांनी. सुभाष जो मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे त्याच्या बॅटमॅनला 1 चौकार आलाय. प्रथमेशला थोडंसं थांबवलं, कारण मागच्या षटकात आपण पाहिलं थोडंसं मात्र बॅकफुट रोखलं, खूप चांगली गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये, खास करून गोलंदाज श्याम दातीलकरने. आणि विशाल मात्र त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये, आणि अवघ्या 5 धावा फक्त त्याने या 3 चेंडूत खर्च केले. धावसंख्या पाहायला मिळते एकूण, धावसंख्या पाहायला मिळते एकूण 23. 3 गडी एकूण बाद झालेले आहेत. तिसरा गडी आपण पाहिला, पहिला गडी बाद झाला 0 धावसंख्या, दुसरा गडी बाद झाला 1 धावसंख्येवर, तिसरा गडी बाद झाला तो 12 धावसंख्येवर. आणि आतापर्यंत तुम्ही पाहता धावसंख्या 23 धावा, म्हणजे आतापर्यंत 11 धावांची पार्टनरशिप झाली आहे ती फलंदाज प्रथमेश आणि सुभाष या 2 खेळाडूंच्या मध्ये. थोडंसं शांत आणि संत क्रिकेट. ओव्हर द विकेट ऑन साईडला खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं येत आहेत. पंकज येत आहेत, फेक चांगली होते आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा कंप्लीट करतोय. सुभाष थोडेसे नाराज होत आहेत, तुम्ही पाहतात एका जागी स्तंत उभे आहेत, काय चुका होत आहेत, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, टायमिंग होत नाहीये, फटके सिलेक्शन चुकतायत, कारण मोठ्या फटक्यांची गरज आहे, षटकारांची चौकारांची गरज आहे. धावसंख्या आतापर्यंत अंकित झाली ती 25 धावा. धावफलकार 4थं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू झालेत आतापर्यंत या षटकातले, म्हणजे त्यांच्याकडे आता मात्र शिल्लक असतील ते फक्त 8 चेंडू. ओव्हर पिच होतं, बॅक टू द बॉलर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतात तिथे चेंडूवर फेक करतायत, तोपर्यंत एकच धाव इथे मात्र प्रथमेशने थांबवून ठेवलंय, कारण गरज आहे मोठ्या फटक्यांची. प्रथमेश त्यासाठी स्ट्रायकिंगला थांबलेत. नाही, विशालच्या चांगल्या लक्षात आहे, त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये 10 धावा दिल्या होत्या. आत्ता आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत त्यांनी 8 धावा दिलेत आणि त्यामुळे ते प्रयत्न करतात जितकं इकॉनॉमिकल आपल्याला स्लॉग ओव्हर्समध्ये या ठिकाणी लागता येईल ते प्रयत्न करतायत. मोठ्या फटक्यांसाठी कुठे रूम देत नाहीत, जागा देत नाही आहेत. आणि आतापर्यंत आपण बघतो अजून एक चेंडू बाकी आहे आणि त्यामुळे प्रथमेश आणि आपण बघतोय सुभाष एकमेकांशी चर्चा करतायत. त्यांना माहिती आहे प्रथमेश मोठा फटका खेळू शकतो, उंच पण आहे, ऑन साईडला किंवा ऑफ साईडला. ऑफ साईडला ते जास्त स्ट्रॉंग आहेत, बघायचं काय इम्प्लिमेंट करतायत. 26 on the board in the second last over. विशाल म्हात्रे फुल टॉस होता, ऑन साईडला प्लेस केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे आहे, थोडीशी मात्र फंबल झाले, मिसफिल्ड होते.
पण इथे मात्र एकच धाव समाधान मानावं लागलं, कारण स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करायचं आहे, कारण शेवटचा चेंडू होता. आणि अशा मुवमेंट तुम्हाला मला माहिती आहे की 27 धावा अंकित करून शेवटच्या चेंडूवर मात्र एक धाव घेऊन स्ट्राईकवर स्वतःकडे रोटेट केलं आहे. हा कॉन्फिडन्स मात्र खूप काही शिकवून जाईल तो प्रथमेश पाटीलला, कारण त्याला स्ट्राईकवर राहणं महत्त्वाचं आहे. कारण आता मात्र हवा जर पाहिलं तर त्याला मात्र योग्य साथ देणारी मात्र हवा तुम्हाला मैदानावर पाहायला मिळते. जर आपण समोर फ्लॅग बघितले तर फ्लॅग मात्र हवा दर्शवते रोहित शर्मा स्टँडकडे, आणि तिथून मात्र तो जास्त फटकेबाजी करू शकतो आणि जास्त धावा अंकित करू शकतो. कौतुक करायला लागेल ते विशालचं. स्लॉगरमध्ये चांगली गोलंदाजी केली, 3 चेंडूत 3 डबल आणि 3 चेंडूत 3 संगल, फक्त 9 धावा सिंगल डिजिटमध्ये या षटकात त्याने खर्च केल्यात. मग असं म्हणायचं की आपण ते आपण बघतो षटकं पूर्ण झाले, 4 षटकानंतर 27 झालेत. प्रथमेश या ठिकाणी समाधानी असतील, मला नाही वाटत ते समाधानी असेल. नॉट अ गुड रन रेट, जरी 5.7 जरी असलं तरी इथे धावसंख्या जास्त असणं आवश्यक होती. 7 विकेट्स आहेत त्यांच्याकडे. तीच चर्चा आता प्रथमेश आणि सुभाष करतायत की जे गेलं ते गेलं, काय हरकत नाही. मात्र या षटकात आपल्याला किती धावा खुटता येईल या ठिकाणी, कारण समोर आपल्याला विसरता कामा नये. या ठिकाणी सूरज फौजदार यांचा स्ट्रॉंग संघ आहे, कार्डी संघ, त्यामुळे चांगलं टार्गेट दिलात तुम्हाला तेवढाच गोलंदाजांना संधी मिळेल फाईट करण्यासाठी. 4 षटकातील धावसंख्या 27. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा प्रयत्न, कारण हवेच्या विरुद्ध खेळण्याची मात्र संधी होती, पण तिथे मात्र अजिबात रिस्क घेतली नाही. संगनायक येतात गोलंदाजी मार्कवर, अगोदरचे संगनायक, कारण या स्पर्धेच्या अगोदर खूप चांगली भूमिका ॲज अ कॅप्टन बाकीच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. ती धरमकडनं, तो धरम येतो गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक घेऊन. या फलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग येला प्रथमेशच्या समोर. 27 ऑन द बोर्ड. थोडं फास्ट खेळायचं आहे. उद्या मात्र पाहायला विसरू नका 11 वाजता सकाळी मी सचिन या फिल्मची, या मूवीची टीम सज्ज होणार आहे. हो, गुड बॉलिंग. चेंडू मात्र रिलीज करत असताना तुम्ही पाहतात थोडासा शोल्डरच्या थोडासा बाजूने चेंडू मात्र फेकत असताना रिलीज करताना राऊंड द विकेट तुम्ही मात्र थोडेसे कोसळत आहेत, स्किट होत आहेत, पण इथे मात्र फलंदाजाने मात्र पूर्णपणे बीट केलंय ओव्हर पिचवरना ते प्रथमेश पाटीलला. गुड बॉलिंग. 27 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुम्ही पाहतात फलंदाज हेमंत, किशोर आणि त्याचबरोबर रमेश बाद झालेले आहेत मैदानावर. सुभाष अजूनही मैदानाच्या आतमध्ये, प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. राऊंड द विकेट. रनवेमध्ये प्रॉब्लेम, रिलीज करताना तुम्ही पाहतात थोडेसे मागे जात आहेत, कारण थांबले, कारण चेंडू रिलीज करताना मात्र चुकीचा चेंडू पडू शकतो. आणि त्याचमुळे की काय तुम्हाला पाहायला मिळतं की पुन्हा आता मागे जातात धरम. उद्योन्मुख खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे या संघामध्ये. खूप कमी वेळेमध्ये आपली जागा बनवली आहे मुख्य संघात आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे, तो धरम. फुल टॉस होता, ऑन साईडला खेळले, क्षेत्ररक्षक येत आहेत डीप मधना, विशाल चेंडूच्या खाली आणि झेल स्वीकारलाय. बिग विकेट. ज्यासाठी स्ट्राईक एंडला थांबले होते मात्र ते काम पूर्ण करू शकले नाही प्रथमेश, आणि तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद.
तर षटकाने धावसंख्या उंचवडी घेते, फ्लाय होते, जाऊन विसावते, ती 34 या धावसंख्येवर. बघायचं अजूनही एक चेंडू शिल्लक आहे आणि या एका चेंडू काय करामत करतोय मैदानावर तो रणदीप. कारण आतापर्यंत त्याने चेंडू 5 फेकले, 7 धावा खर्च केले, एक सफलता अर्जित केली, 2 चेंडू डॉट आहेत या षटकातले. फुल टॉस होता, बघायचं पुन्हा त्या स्लॉक स्वीप केले, क्षेत्ररक्षक तिथे डीप मधनं येत आहेत, त्याला बीट करून चेंडू खूप मागे निघून जातोय वेगाने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या ठिकाणी मी करडी संघातील कॅप्टनचं अभिनंदन करीन सूरज फौजदाने ज्यावर त्यांनी बॉलिंग चेंज पुन्हा एकदा सेकंड मॅचमध्ये या ठिकाणी करत असताना सकाळी सुद्धा मी इम्प्रेस झालो होतो. बालाने 1 षटक टाकले, 2 धावा 2 गडी बाद. विशालने 2 षटकं टाकलीत, पहिल्या षटकात 10 धावा दिल्या, दुसऱ्या षटकात एकंदरीत 9 धावा दिल्या, 19 धावा देत असताना 1 गडी बाद. श्यामने 1 षटक टाकले, 6 धावा 1 गडी बाद आणि धरम शेवटचं षटक हँडल करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले. 38 धावा कमी झालेत का असं मनामध्ये साशंका येत असेल प्रथमेशच्या. नक्कीच 12 ते 13 धावा कमी केल्या, कारण प्रथमेशला नक्कीच कॉन्फिडन्स की आपण 50 ते 55 केलं तर फाईट करू शकतो. आता त्यांना माहिती आहे धावा कमी झाले तर काय करायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला फौजदाने आपलं काम त्यांनी केलं आहे. आता त्यांची बॅटिंग लाईनअप कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर देते त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. चला नाणेफेकीसाठी आम्ही विनंती करतो दोन्ही संघनायकांना. तर सन्मान्य दीपक जाधव यांच्या शुभेच्छा आम्ही नाणेफेकीचा कौल करून तत्पूर्वी विनंती करतो दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण यायचं आहे. शिवाजी पाटील ऑलरेडी ते उपस्थित आहेत आणि त्याच्यासोबत संघ असेल तो ओमसाई आगासन, केजू मुंडे. चला व्यासपीठावर या. ओमसाई आगासन विरुद्ध डायगर या संघांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. तर सन्माननीय नगरसेवक दीपक जाधव साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करावी. चला कॅप्टन यायचे, शिवाजी यावरती. केजू मुंडे आपण सुद्धा विनंती, आपण सुद्धा ताबडतोब या. सिल्वर कॉइन युटिलाइज केलं जातंय टॉससाठी, टॉस स्पिन केला जाईल दीपक जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. आणि जो कोणी संघनायक हा नाणेफेक जिंकेल, हा कौल आपल्या बाजूने करून घेईल, त्याला मात्र हा कॉईन आम्ही गिफ्ट करत आहोत. दीपक जाधव जे मात्र नगरसेवक आहे त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाते. लक्ष माफक आहे मैदानावर, कारण मागचा सामना आपण पाहिला तर 45 धावासुद्धा मात्र बीट केल्या होत्या गोलंदाजांनी. अप्रतिम लढत दिली होती, खास करून टायगर संघ जेव्हा गोलंदाजी करत होता 25 धावासुद्धा करू दिल्या नाही. तर इथे मात्र गोलंदाजीमध्ये खूपच अचूकता आहे, भेदकता या संघामध्ये आहे. अतुलला तुम्ही पाहू शकाल, अतुल नंतर तुम्ही पाहतात प्रथमेश पाटील जे मात्र 2 की फॅक्टर आहेत गोलंदाज संघामध्ये, की गोलंदाज आहेत. यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील आणि बघायचं तसाच सामना तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय का. आणि बघायचं ती फाईट करण्यासाठी ते दोन्ही गोलंदाज सज्ज होत आहेत, त्यांच्यासोबत पूर्ण संघ सज्ज होतोय. तो स्वर्गीय मानव पाटील 11 या 39 धावेला डिफेंड करण्यासाठी. यामुळे मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होत आहे. नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि पुन्हा एकदा व्यासपीठावर दीपक जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा कॉईन गिफ्ट करत आहोत तो केजू मुंडेला. त्याने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला. वळी 39 धावसंख्येचं लक्ष काढायचं आहे सामना जिंकण्यासाठी. संघ सज्ज झाला मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच फलंदाजी करण्यासाठी गावदी क्रिकेट क्लब खार्डी. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये या आपण ऐकूया येत आहेत चंदू शेट्टे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद परब सर. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2019 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. एक मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त लढत सुरू आहे. एका बाजूला गावदेवी खार्डी, दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे संदाप. अतुल वेगवान गोलंदाज, अतुल गोलंदाजीसाठी जरूर आलेले आहेत. वेगवान गोलंदाजचा तोफखाना, एक धावाची संधी देखील या ठिकाणी निर्माण झाली होती. चेंडूची फेक करण्यात आली होती. धावसंख्या 39 धावांचं लक्ष आहे. लक्ष जरूर या ठिकाणी छोटं आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर कोणतंही लक्ष छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. ज्या पद्धतीने गोलंदाज आहेत संदप संघाकडे, तर एक चांगली फाईट, चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी जरूर अपेक्षित असणार आहेत. रवी आणि विशाल, रवीने या अगोदरचा सामना अक्षरशः आपल्या फलंदाच्या जोरावर गाजवला होता. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये करतायत अतुल.
हो, आणखीन एक चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जकडून ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाला, हात खोलून द्यायचे नाही आणि कमी धावसंख्येमध्ये नक्कीच अशाच प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे. आजच्या दिवसभराचा जर विचार केला तर ही सर्वात कमी धावसंख्या आहे. 47 झाली होती, 45 झाली होती, त्यानंतर जास्त धावा पाहायला मिळाल्या होत्या. परंतु तर जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पुन्हा एकदा अतुल. हा चेंडू मात्र वेगळ्या धाटणीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपला वेग आणि वेगाच्या जोरावर मात्र हा गोलंदाज अधिराज्य गाजवतोय. एक डॉट बॉल ज्या पद्धतीचा येईल तो मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रवेश करेल तो संदप संघाचा. एका बाजूला खार्डी धावांसाठी प्रयत्न करावी लागणार आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संदप ह्या धावा रोकाव्या लागणार आहेत. फलंदाजांना अक्षरशः जकडून ठेवावं लागेल, प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकावा लागणार आहे या मॅच मध्ये. हो 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 हो, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. प्रत्येक चेंडू मात्र वेगळ्या धाटणीचा टाकला जातोय. अक्षरशः फलंदाजाची टेस्ट घेतली या गोलंदाजाने, अर्थातच अतुलने शॉर्ट ऑफ गुडलाईन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिजे होती ती गोलंदाजी मात्र या ठिकाणी करतोय गोलंदाज अतुल पाटील, मॅन फ्रॉम संदप. आणखीन एक जबरदस्त चेंडू टाकला जातोय. कौतुकास पात्र गोलंदाजी होताना पाहायला मिळते. काय गोलंदाजी झाली आतापर्यंत. केवळ 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2019 आणि आजच्या दिवसातील मात्र महत्त्वपूर्ण सामना समोर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 महासत्ता आहेत, 2 मोठमोठे संघ पाहायला मिळत आहेत, 2 अशी गावं ज्यांच्याकडे मात्र पॉवर दोन्ही बाजूला जर पाहिलं तर बलाढ्य संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला संदप तर दुसऱ्या बाजूला खार्डी यांच्यामध्ये सुरू असणारी ही लढत. परंतु गोलंदाज अतुल पाटील जो विक्रांत केने प्रतिष्ठानला देखील यावर्षी आम्ही पावसाळ्याच्या हंगामामध्ये मुंबईत देखील पाहिला होता, तोच गोलंदाजीसाठी आणि आतापर्यंत सुरेख कामगिरी. एक वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी केलं. टाळ्यांचा गजर होतो या गोलंदाजीसाठी, कारण कमी धावसंख्या जरूर आहे परंतु गोलंदाजी हे आमचं बलस्थान आहे आणि अतुल हा आमचा हुकमाचा एक्का आहे. तो पहिल्या षटकात काढला गेला आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या जर पाहिली तर केवळ 2 बिनबाद खार्डी. मॅग्निफिसंट बॉलिंग. अपकमिंग यंगस्टर आहे, सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने गोलंदाजी करवते. मी म्हणालो होतो त्यावेळेला लाईन अँड लेंथवर भर दिलं तर मुलाचं अजून भविष्य उज्ज्वल होऊ शकतं आणि यावेळेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने लाईन ठेवलं आहे. ऑफ स्टंप, आउटसाईड दी ऑफ स्टंप त्याने ठेवलं आहे. बघूया, पहिला सकाळी त्यांनी धावा दिल्या होत्या, एकंदरीत 11 धावा दिल्या होत्या. सेकंड स्पेलमध्ये किती धावल्या त्याचा एकच स्पेल त्याने टाकला होता. मात्र ते सगळ्यात चुका दुरुस्त करत असता दुसऱ्या सामन्यात मात्र 2 धावा या ठिकाणी दिलेत आपल्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये. पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण आहे. कारण पहिलं षटक आणि तसंच P2 हे 2 षटकं महत्त्वाचे आहेत आणि शेवटचं षटक हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्या संघनायकाला एक चांगल्या गोलंदाजाला आणावं लागतं आणि अतुलनी संघनायकाचा या ठिकाणी विश्वास नक्कीच सार्थक ठरवला आहे. 2 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. जे एक चांगलं षटक एक गरजेचं होतं ते तर आलंय. विकेट फॅक्टर महत्त्वाचा, विकेट मात्र बाद झालेला नाही आहे. तर या ठिकाणी उद्याचा दिवस तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. सेलिब्रिटींच्या मॅचेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. मी सचिनची टीम या ठिकाणी येताना पाहायला मिळेल, मिस्टर मिसेस लांडगे यांची टीम या ठिकाणी येताना पाहायला मिळेल, गणूची टीम या ठिकाणी येताना पाहायला मिळेल, स्वप्नील जोशी, सुशांत शेलार अशी नामवंत सिने कलावंत मराठी सिनेसृष्टीतील उद्या या मैदानामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. उद्याच्या दिवसाचं प्रमुख आकर्षण असेल. प्रथमेश हा चेंडू खोलवर टप्प्याचा जरूर होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चप्पलतेने येत आहे. चेंडूची फेक केली जाते, अतिशय सुरेख फेक आहे. पहा, यष्ट्यांच्या लगोलग हा चेंडू अडवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल. प्रथमेश 1 धाव कमी घोषित करण्यात येते पंचांकडून. चुकीच्या पद्धतीने धाव घेतल्या कारणाने पंचांकडून 1 धाव शॉर्ट कळवली जाते आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती 3 धावांवर. पॉपिंग क्रीजच्या इनसाईड एजच्या आतमध्ये बॅट टेकवणं आवश्यक आहे. भरपूर खेळाडूंना आजही माहिती नाही, तुम्ही ऑन द लाईन टेकून जाता किंवा लाईनच्या अगोदर. लाईनच्या आतमध्ये टेकवलं तर जास्त सुरक्षित राहील, ते आवश्यक आहे. तर पाहूयात जसं हा सामना पुढे जाणार आहे सर, तोपर्यंत मॅचची रंगत जरूर वाढणार आहे. दोन्ही बाजूचे चाहते देखील प्रचंड संख्येने आलेले आहेत आपल्या गावाचं नाव या क्रीडा स्पर्धेमध्ये झळकावण्यासाठी. 3 धावांवर धावफलक स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमेश दुसरं षटक टाकत असताना विक्रांत केने या प्रतिष्ठान संघाची धुरा देखील त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळत असते. या ठिकाणी मात्र फुलटॉस चेंडू होता, गॅपमध्ये टोलवण्याचा प्रयत्न आणि जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी या ठिकाणी चुकी झाली गोलंदाजाकडून, त्याचा फायदा घेतला गेला.
सदा लाग आणि आता मात्र आपल्या टप्प्यावर अचूक टप्प्यावर येताना पाहिला मिळतात. या अगोदर फुलटॉस होता आणि त्या फुलटॉसचा पुरेपूर फायदा घेतला, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर क्षेत्ररक्षणाचं जो एक रिस्ट्रिक्शन आहे त्याचा फायदा कुठेतरी होताना पाहायला मिळाला, परंतु गोलंदाज प्रथमेश देखील कमबॅक करतायत. संपूर्ण भारताच्या नजरा टेनिस बॉल क्रिकेट जगतातील या अग्रमानांकित क्रीडा स्पर्धेवर लगावलेल्या असतात. ज्यावेळेला हा क्रीडा सोहळा या नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर हा सोहळा देखील येतो. काहीसा कमी गतीने चेंडू टाकला. व्हेरिएशन मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु व्हेरिएशन करत असताना दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी हटलंय गोलंदाजाच्या आणि एक स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर धावफलक. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता फुलटॉस, या फुलटॉसला भिरकावून देण्याचा प्रयत्न, आणखीन एक फुलटॉस, तो मात्र या ठिकाणी टोलावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत 2 ने भर. मागील षटकाच्या तुलनेत या षटकात धावा आलेल्या आहेत. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो करत असताना मात्र पहिल्या षटकात मात्र अचूक गोलंदाजी झाली, परंतु या षटकात धावा आल्यात. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटईच्या माध्यमातून 18व्या पर्वामध्ये पदार्पण केलं जात आहे. दरवर्षी काहीतरी नाविन्य, दरवर्षी काहीतरी नवीन, दरवर्षी काहीतरी एक आगळं वेगळं जे संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला हेवा वाटेल असं या स्पर्धेने सातत्याने दिलंय. आता मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक पाहूया चेंडूवर येत आहेत का. स्वतःला सावरलं, बॅलन्स केलं आणि एक सुरेख झेल या ठिकाणी पकडला गेला. विकेटची गरज होती आणि ती विकेट मात्र या ठिकाणी येते. विकेटचं पतन, खांडीला धक्का बसतो. नाही, मला एक गोष्ट खूपच आहे, मी जरा मागे जातोय, रिवाइंड करतोय माझ्या ब्रेनला, तर एक गोष्ट मी नेहमी लक्षात घेतलं की प्रथमेश हा गुड लेंथवरचा बॉलर आहे. अप्रतिम गुड लेंथवरून बाहेर आणि आत करणं ही त्याची खरी ओळख आहे. आणि बघा आता आज चेंडू टाकला त्याने, आता 6 चेंडूमध्ये किती गुड लेंथ टाकले, हा एक आता संशोधनाचा विषय आहे ज्याच्याकडे ते ओळखले जातात. फुलटॉसवर बळ द्यायला, एक चेंज ऑफ पेसच्या माध्यमातून ऑफ ब्रेकसुद्धा टाकायला गेले. त्यांची खरी ताकद जे अस्त्र आहे ते गुड लेंथ आहे, तिथूनच ते विकेट जास्त घेतात. नक्कीच त्यावर भर देणं गरजेचं आहे, परंतु विकेट मिळवण्यात यशस्वी झालेत. कारण या ठिकाणी 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावा तर रोखायच्यात, परंतु विकेटही काढायच्यात. फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू द्यायचं नाहीये, परंतु खार्डी संघ देखील तेवढाच बलवान आहे. ती बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील तेवढीच बलवान आहे. आता मात्र चांगल्या ठिकाणी पिचिंग पाहायला मिळाली. ही आयडियल पिचिंग आहे. याच ठिकाणी पिचिंग झालाय आणि चेंडू किंचितसा आतमध्ये देखील येतोय. फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूचं आणि धावसंख्या जर पाहिली तर दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा धाव फलकावर. म्हणजे पहिल्या षटकाच्या तुलनेत धावा जरूर जास्त आल्यात, परंतु काही चेंडू चांगलेही पाहायला मिळाले आणि विकेटची जी गरज होती रवी सारख्या महत्त्वाच्या खेळाडूची, ती विकेट देखील आली आहे. तर खार्डी संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा धाव फलकावर, एक खेळाडू माघारी. सर, या अतुल पाटीलने खूप मेहनत करत असताना 2 धावा दिल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी केली होती या अपकमिंग यंगस्टरनी आणि तेच लिजंड क्रिकेटकडून अपेक्षा होती प्रथमेशकडून सुद्धा. मात्र त्याच्या षटकामध्ये एकंदरीत धावा आल्या 9, आस्किंग रन रेट होतं 8. प्रति षटकाच्या या ठिकाणी आपण 16 धावा बघायला मिळाल्या होत्या, 11च बघायला मिळत आहेत. 5 धावा मागेच चाललेले आहेत. अजूनही आपण बघतो एक गडी त्यांचा बाद झाला आहे. 28 धावांची गरज आहे आणि षटका बाकी आहे 3. आस्किंग रन रेट आता वाढतोय 9.25 रुपयांनी. आता धावांची गती वाढते या ठिकाणी. तर तुम्ही धावांची गती ठेवलेली नाही आहे, याचा पूर्ण श्रेय अतुलला देईन. मात्र प्रथमेश बघायचं आहे आता 2 षटकं कुठला गोलंदाज टाकणार आहे याच्यावर माझं लक्ष राहील. तर 2 षटकं झालेली आहेत आणि 2 षटकांच्या नंतर 11. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि 28 धावांची आवश्यकता. जसजसं एक षटक पुढे जाणार आहे तसतसं मात्र या सामन्यामध्ये रंगत वाढत जाणार आहे. कारण दोन्ही संघाचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत. आपली सर्व कामे बाजूला ठेवून, कारण वर्षातून एकदा येणारा हा सोहळा टेनिस क्रिकेट जगतातील सर्वोच्च सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये आपल्या गावचा संघ कशा प्रकारे कामगिरी करतो. प्रत्येक कोणी ऑफिसला गेलं नसेल, कोणी कॉलेजला गेलं नसेल, कोणी जर पाहिलं तर आपापली कामे बाजूला ठेवून मात्र सर्वजण मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. आपल्या गावचा खेळ या सर्वोच्च स्पर्धेमध्ये कशा प्रकारे होतो ते पाहण्यासाठी. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. प्रवीण गोलंदाजीसाठी.
प्रवीणचा हा चेंडू थोडासा काहीसा टप्प्याचा जरूर होता. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न जरूर सूरजच्या माध्यमातून झाला होता. एक धाव घेतली जाईल. विशाल आणि सूरज, विशाल म्हात्रे आणि सूरज फौजदार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि सूरज फौजदार जो संघाचा संघनायक देखील आहे त्याच्यावर धुरा मात्र खूप मोठ्या प्रमाणावर जरूर असणार आहेत. तर गोलंदाज डावखुरी हाताने गोलंदाजी करतायत. मागील मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी राहिली होती. कमी गतीने चेंडू टाकतात या ठिकाणी देखील, परंतु आता खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने पाहिलं. गॅप होता, ज्या ठिकाणी गॅप होता त्या ठिकाणी चेंडू टोलावला गेला आणि एक चांगला चेंडू म्हणावा लागेल कारण खालवर टप्प्याचा टाकला होता, परंतु फलंदाजाने त्याचा फायदा उचलला आणि त्याला सीमारेषेच्या पार धाडला 4 धावांसाठी. पैसे गोवेश जरी निशे संग एक हाऊस माझे परवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. मागील चेंडूच्या तुलनेत हा चेंडू काहीसा वेगवान होता आणि त्याचा फायदा फलंदाजाला देखील आला. जेवढ्या वेगात आला तेवढ्या वेगात चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील गेला. धावसंख्या पुढे गेली. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजीसाठी संदपसाठी. आता मात्र काहीसा कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. चेंडूला फ्लाईट दिली, उंची दिली आणि शरीराचा वेध घेत होता. नंतर लेगबाईच्या स्वरूपातील आणि डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाला ही गोष्ट आवश्यक असते. फ्लाईट जास्त देणं गरजेचं असतं, उंची देणं गरजेचं असतं आणि ती उंची यावेळेला दिली होती आणि आवश्यक त्या ठिकाणी चेंडू लँड करणं देखील गरजेचं असतं आणि ते या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. धावसंख्या 1ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळते. एका बाजूला खार्डी तर दुसऱ्या बाजूला संदप यांच्यामध्ये सुरू असणारा हा महामुकाबला. विकेट केला जातोय. बॅटच्या रडारमध्ये आलेल्या चेंडूला भिरकावून दिला जात आहे. बिग 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 सिक्सर. 6 धावा. धन्यवाद DJ. गरज होती त्याला, गरज सोचण्याची. या ठिकाणी चांगले गोलंदाज आहेत, मात्र या ठिकाणी प्रेशरमध्ये प्रचंड आलेले आहेत आणि तुम्ही बघताय टर्न बरोबर आतच आला आणि तो पण बॅटच्या खाली. तेच रमेश त्याला समजून सांगतायत त्या ठिकाणी आणि सामना असं वाटत होतं की क्लोज होईल, मात्र इथे धावसंख्या आपण बघतोय चांगली उभारलेली आहे. आपण बघतो 23वर पोहोचले. 39 धावा करायच्या जिंकण्यासाठी 23 धावा ऑलरेडी झालेत. सूरज जो संघनायक आहे, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि त्याला भिरकावून दिलं गेलं. एक लांबवरचा षटकार लगावला गेला आपल्या खार्डी संघासाठी सूरज फौजदार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा काहीसा कमी, म्हणजे जे चेंडू काही कमी गतीने टाकले त्या चेंडूवर मात्र नक्कीच रोखलंय, परंतु काही चेंडू जे थोडेसे वेगवान टाकले त्यावर धावा जरूर आल्या होत्या. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 24 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळतोय. सूरज आणि रवी माघारी परतलेत. विशाल आणि सूरज ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. या चेंडूला मात्र कव्हरच्या क्षेत्रात आता खाली क्षेत्रात चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. काय फलंदाजी केली जाते, कॅल्क्युलेशननी क्रिकेट खेळलं जात आहे. ज्या पद्धतीचा चेंडू त्या पद्धतीचा फटका लगावला गेला आणि आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय खार्डीसाठी. 4 धावा अर्जित करतोय तो फलंदाज विशाल आणि संघाची धावसंख्या पुढे जाते. 3 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. तर एकूण अजूनही 12 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. सर 17 धावा गेलेत. 17 धावा, 2 चौकार आले, 1 षटकार आले या ठिकाणी. यस, आणि त्यामुळे 17 धावा गेले. तेवढ्यासाठी कल्पना करूया, समजा एक षटक जर टाकलं गेलं असतं चांगलं तर सामना थोडासा बॅलन्स झाला असता. मात्र जर त्याला जागा नाही आहे, इथे पूर्णपणे श्रेय देईन मी विशाल आणि तसंच सूरज याला, त्यांच्या संघनायकाला. विशाला गटसी बॅट्समॅन आहेच, सहजासहज सामना सोडत नाही. रवी आणि विशाल हे 2 त्यांचे पिलर्स आहेत जे कधी उभे राहू शकतात, किलिंग इन्स्टंटनी खेळू शकतात. त्यातला रवी बाद झाला आहे, त्यामुळे विशालने त्या ठिकाणी ठरवलं असणारच. शेवटच्या क्षणावर तो थांबणार या अगदी शंकाने. तर धावसंख्या झाली आपण बघतोय मैदानावरती या ठिकाणी ती 28च्या रूपाने आणि फक्त 11 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू बाकी आहे. आता नक्कीच या ठिकाणी एखादा चांगला गोलंदाजच या ठिकाणी त्यांचा सामना वाचवू शकतो. तर क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं. असंख्य सामने असे पाहिलेत, कमीत कमी धावसंख्येमध्ये देखील सामने जिंकले गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त धावांचा पाठलाग देखील या मैदानाला ही गोष्ट काही नवीन नाही आहे. असे असंख्य चमत्कार या मैदानाने पाहिलेले आहेत. भारतातील अग्रमानांकित आयोजन आणि त्याचबरोबर डोळे दिपवणारं आयोजन. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये काय काय गोष्टी असू शकतात
त्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नवे नवे तर जे कुठे पाहायला मिळत नाही ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे रेलचेल या सर्व गोष्टींची परिपूर्ण स्पर्धा आणि आयोजन काय असतं हे पाहण्यासाठी याचसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भारतातून क्रिकेटचे आयोजक मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात याच गोष्टीसाठी. कारण स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक ही स्पर्धा नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटच्या कक्षा रुंदावणारी आहे. टेनिस बॉलला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी आहे. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी अतुल ज्याने पहिलं षटक लाजबाब टाकलं होतं, केवळ 2 धावा पॉवर प्लेच्या षटकात खर्च केल्या होत्या, त्यालाच पुन्हा एकदा म्हणजे आपलं ट्रम्प कार्ड बाहेर काढलंय. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. तर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय सूरज फौजदार जो संघनायक आहे. काय होतंय पाहायचंय. निर्णायक षटक घेऊन तर आलाय तो अतुल पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या ठिकाणी पिचिंग, परंतु संयम बाळगला या ठिकाणी. या चेंडूला मात्र जमीन लगत टोलावण्यामध्ये यशस्वी झाले. सूरज धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. रेलचेल सर्व गोष्टींची, मान्यवरांची मांदियाळी, पारितोषिकांची भरमार. कारण तुम्ही 15 ते 20 दिवस अगोदर आला असाल तर या ठिकाणी काही नसतं आणि केवळ या स्पर्धेच्या माध्यमातून हा डोलारा उभा करणं सोपी गोष्ट नाही आहे. परंतु हे सातत्याने स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. या चेंडूवर जर पाहायचं झालं तर पाहूया काय होत आहे. आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, गरज होती एका विकेटची. 30 विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि मॅच मध्ये मात्र थोडीशी कलाटणी येताना पाहायला मिळते. खेळाडू धावबादच्या रूपात माघारी. चांगली गोलंदाजी करतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरण्याचा प्रयत्न करतोय आणि संदपला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येण्याचे प्रयत्न देखील करतोय अतुल पाटील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रल्हाद पाटील आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सूरज फौजदार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. या ठिकाणी यानंतर येणारी 1-1 धाव महत्वाची आहे. यानंतर येणारा 1-1 डॉट बॉल महत्वाचा आहे. यानंतर येणारी 1-1 विकेट महत्वाची आहे. तर क्रीडा रसिक देखील आनंद घेत आहेत या क्रीडा सोहळ्याचा, या महत्वाच्या सामन्याचा. प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित राहिलाय, संदप पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रवेश करील का? हाही चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, थोडासा वेगवान चेंडू होता परंतु एकच धाव देणार आहे. आणि 1-1 धाव जरी आली तर संदपला ती चालण्यासारखी आहे, कारण मॅच मध्ये ते कायम राहत आहेत. अजूनही 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. याची देही याची डोळा हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी क्रिकेट रसिक खूप लांब लांबवरचा प्रवास करत दाखल झालेले आहेत या ठिकाणी. आणि याचसाठी नाही, शहरी स्पर्धा देखील ज्या वेळेला असतात त्यावेळेला देखील मात्र क्रीडा रसिक खूप लांबवर, कोणी पुण्यावरून, कोणी नाशिकवरून, कोणी औरंगाबाद, कोणी नागपूरवरून, कोणी गुजरातवरून आणि कोणी कर्नाटकवरून देखील क्रीडा रसिक या क्रीडानगरीमध्ये येत असतात हा सोहळा पाहण्यासाठी. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी पाहिला मला. काय गोलंदाजी करतोय. 1 धाव तर पूर्ण केली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. अतुलचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे ज्या पद्धतीची तो गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय त्याने. आपली टीम कशी मॅच मध्ये येईल. फलंदाजाकडे मोठा फटका म्हणजे हात खोलू देत नाहीये. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू आहेत ते 8 आणि धावा करायच्या आहेत त्या 8 चेंडू आणि 8 धावा. एका बाजूला संदप तर दुसऱ्या बाजूला खार्डी. एका बाजूला खार्डी तर दुसऱ्या बाजूला संदप. कोणता ग्रामीण संघ या मॅच मध्ये विजय मिळून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार. विकेट केला जातोय. बॅटच्या रडारमध्ये आला चेंडू, भिरकावून देण्याचा प्रयत्न. हो, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. कौतुक करावं लागेल. झेल जरूर झाला नाही परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा मात्र या ठिकाणी जरूर मिळत आहेत परंतु 4 धावा वाचवल्यात देखील. ज्या पद्धतीने स्वतःला सूर मारला, बॅलन्स केलं, चेंडू आतमध्ये पाठवला. पाहूयात किती महत्त्वाचे असणार आहे, किती निर्णायक असणार आहेत. कारण अजूनही 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता गावदेवी खार्डी संघाला या मॅच मध्ये विजय मिळवण्यासाठी. आता मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय. वेग वाढवण्याचा प्रयत्न झाला. दिशेवरचं वेग वाढवण्याच्या प्रयत्न, दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी गोलंदाजाचं हटलं आणि अजूनही या स्वैर चेंडू घोषित केला पंचांकडून. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता.
स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2019 आयोजक जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई यांच्यामधून 18वे पर्व या क्रीडा स्पर्धेचा आपण पाहतोय। यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय। अतुल थोडासा नाराज असेल कारण या अगोदर स्वैर चेंडू जरूर टाकला होता, परंतु नक्कीच थोडासा आनंदी देखील असेल कारण त्याने विकेट काढली आहे आणि मॅच मध्ये थोडासा रंग भरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय। शेवटच्या षटकात सामना 6 चेंडू आणि 5 धावा। तर सर काय म्हणाल, मॅच तर गेली आहे शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। नाही, मी अशी चर्चा या ठिकाणी करत होतो त्यांच्या खेळाडूबरोबर की अतुल पाटील असा गोलंदाज आहे की त्याला तो एंड जो आहे मानपाडाचा जो एंड आहे तिथून अप्रतिम दोन्ही सकाळचा आणि आता संध्याकाळी सुद्धा चांगलं षटक टाकलं। मी या विचार होतो की तो गोल्डेन का टाकत नाही आहे, तो यॉर्क करायला चालला होता, यॉर्कच्या गडबडीत त्याचे फुल टॉस पण पडत होते। एक यॉर्क नक्कीच चांगला दिसला, काही प्रमाणात त्यांनी कंट्रोल केले, मात्र एक विसरता कामाने प्रवीणच्या पाटीलच्या षटकात 17 धावा गेल्या होत्या, तिकडे थोडासा सामना त्यांच्यापासून लांब गेला आणि आता परिस्थिती आपण बघतोय 6 चेंडू 5 धावा, दोन्ही संघाचे त्यांचा कोटाही संपला अतुल पाटीलचा, त्यामुळे आता नवीन गोलंदाज त्यांना आणावा लागेल। प्रथमेशचं षटक संपलं, अतुलचं संपलं, प्रवीणचं संपलं, त्यामुळे फोर्थ तुम्हाला बॉलर आणावंच लागले या ठिकाणी। 38 धावा 4 गडी बाद फिल्डिंग करणाऱ्या टीमचे विकेट्स गेले होते। इथे आपण बघतोय यांचे विकेट्स गेलेत मैदानावरती आत्ताशी 3 विकेट्स गेलेत आणि धावसंख्या झाली आपण बघतोय ते 34। त्यामुळे बघायचं 5 चेंडूत 6 धावा हवेत, 6 चेंडूत 5 धावा हवेत। या ठिकाणी यांचे विकेट्स जर बघितले तर कमी आहेत आणि ते विकेट्स राखून या ठिकाणी सामना जिंकतायत का काय करतायत आपल्याला बघावं लागेल। मात्र विशाल त्यांचा बाद झालाय, ते एक चांगली बाजू आहे संदर्भच्या दृष्टीने, काय करताय बघूया। चेतन येत आहेत, आपल्या संघाचं भवितव्य 2019च्या स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचं भवितव्य संदप गावाच्या हातामध्ये आहे चेंडूच्या स्वरूपात चेतनच्या। पहिला चेंडू अपचमच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न, पंच स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित करतायत। विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 4 धावांची आवश्यकता असणार आहे। खार्डी तिसऱ्या फेरीत जाण्यापासून 4 पावलं दूर आहे, तर विकेट काढाव्या लागतील संदपला जर मॅच मध्ये टिकून राहायचं असेल, डॉट बॉल देखील टाकावे लागतील। एक रंगतदार सामना या ठिकाणी मात्र चुकी होताना पाहिला मी ते फलंदाजाकडून आणि ही चुकी त्याला नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवते आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले गेले। पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन। आता आमची चर्चा ती अशीच चालली होती की 4 चेंडू, तर माझी चर्चा अशीच चालली होती की या एंडनी आता जो गोलंदाज टाकतोय तो गोलंदाज जर या एंडनी आला असता तर शेवटचं षटक टाकण्यासाठी अतुल पाटील तिकडून येऊ शकले। मस्त बघायचं आहे परिस्थिती या ठिकाणी कुठल्या पद्धतीने हाताळतायत चेतन। अजूनही 4 धावांची गरज आहे, त्यांचे फलंदाज या ठिकाणी आता बाद झालेत, एकंदरीत दोन्ही संघाचे 4-4 बाद झालेत। नाणेफेकीचं कौल जिंकलेले आहे ते करडी संघाने। 5 चेंडूमध्ये 4 धावांची। बरेचसे प्रेक्षक आता मनामध्ये म्हणतील दोघांनी 2 वाईट टाकले ते नसते जात अजून मॅच वाढली असती, काही म्हणतील दुसरं षटक तिसरं षटक पुन्हा एकदा अतुलने का नाही टाकलं, परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये, मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा संदपने रंगत आणलेली आहे। 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता। कोणता गाव आता मात्र तिसऱ्या फेरीत जाणार, ग्रामीण क्रिकेटचा थरार रंगतोय डोंबिवली नगरीमध्ये। पिकिट केला जातोय, बॅटच्या रडारमध्ये आलेला या चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न होतोय, जातोय चेंडू सीमा रेषा पार, षटकार। विजयाची मोहर लगावली जाते। गावदेवी खार्डी तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन दाखल होतोय। जबरदस्त गोलंदाजी, तदनंतर मात्र फलंदाजाने दाखवलं संयम, त्यांना मात्र घेऊन गेलाय तिसऱ्या फेरीमध्ये। स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2019च्या तिसऱ्या फेरीमध्ये आजच्या दिवसामधून पहिला संघ ठरतोय जो जातोय तिसऱ्या फेरीमध्ये, गावदेवी खार्डी। नक्कीच विशाल आणि सुरजचं अभिनंदन करायला पाहिजे। 15 आणि 12 धावा ते मधल्या फळीमध्ये खूप चांगली पार्टनरशिप त्यांनी केली। स्पेसिफिकली तिसऱ्या षटकात ज्या 17 धावा कुठल्या गेल्या तिथून सामना थोडासा संदपासून लांब गेला होता, लक्षात घ्या। नंतर अतुलनी या एंडनी गोलंदाजी केली, 6 धावा त्याच्या षटकात गेल्या। चेतनकडे जास्त काही शिल्लक नव्हतं, 6 चेंडूमध्ये 5 धावा असंच त्याच्याकडे कॅपिटल होतं। मात्र हा सामना या ठिकाणी तिसऱ्या चेंडूमध्ये संपवत आहेत, 3 चेंडू शिल्लक ठेवून आणि मैदानावर 6 विकेट शिल्लक ठेवून करडी संघ तिसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी क्वालिफाय होतोय।